नमस्कार मंडळी, आज आपण आषाढी एकादशी विशेष उपवासाची थाली बघणार आहोत. आज मी तुम्हाला उपवासाचे 5 ते 6 प्रकार करून दाखवणार आहे, ते सुद्धा कमी वेळेमध्ये. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की चॅनलवर नवीन असतील तर प्लीज सबस्क्राईब करा, रेसिपी आवडली तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण गॅसवर कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये अर्धा कप साबुदाणे घेतले आहेत. मंद आचेवर त्यांना छान भाजून घेऊया. साबुदाणे भाजून झाले आहेत, काढून घेऊया आणि थंड करण्यासाठी साईडला ठेवून देऊया. थंड झाले आहेत, आता त्यांना मिक्सरमधून बारीक करून घेऊया. आपण याच्यापासून उपवासाची पुरी बनवणार आहोत. इथे आपण मिक्सरचा भांडा घेतला आहे, साबुदाणे आपण बारीक करून घेणार आहोत. बारीक करून झाली आहे, त्याला चालणीने चालून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आपण चालून घेणार आहोत. थोडे जाडसर साबुदाणे उरले असतील ना, ते आपण परत मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. इथे आपण उकडलेला एक बटाटा घेतला आहे, त्याला किसणीने किसून घेऊया. अर्धा कप साबुदाण्याच्या पिठासाठी आपण एक बटाटा वापरणार आहोत उकडलेला. अर्धा चमचा जिरा, चवीनुसार मीठ घेऊया. थोडी कोथिंबीर घेऊन छान मिक्स करून घेऊया. हे बघा, आपण जसं पीठ मळतो ना तसंच याला मळून घ्यायचं आहे आपल्याला. जर पीठ कडक वाटत असेल ना तर थोडं पाणी घातला तरी चालेल. नंतर मग आपण त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेऊया. हे बघा, मी छान मळून घेत आहे आणि झाकून त्याला आपण 15 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊया. इथे आपण गॅसवर कढई तापायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये 1 कप शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे सुद्धा आपण मंद आचेवर भाजून घेणार आहोत. हे बघा, शेंगदाणे भाजून झाले आहेत, आपण काढून घेऊया आणि थंड करण्यासाठी यांना पण साईडला ठेवून देऊया. इथे मी शेंगदाणे सोलून घेतले आहेत. 1 कपामधले आपण अर्धा कप शेंगदाणे घेणार आहोत आणि अर्धा कप बाजूला ठेवणार आहोत. ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण साबुदाणे बारीक करून घेतले होते ना, त्याच्यामध्ये शेंगदाणे बारीक करून घेऊया. इथे मस्त असे शेंगदाणे बारीक करून झाले आहेत, त्याच्यामध्ये अर्धा कप आपण गूळ टाकून घेऊया. शेंगदाणे आणि गूळ आपण 2 मिनिटासाठी मिक्सरला फिरवून घेऊया. आता बारीक करून झाले आहेत, एका प्लेटामध्ये काढून घेऊया. बारीक केलेले गूळ आणि शेंगदाण्यापासून आज आपण उपवासाचे लाडू करणार आहोत शेंगदाण्याचे. तुम्ही बघू शकता, मी पीठ छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि लाडू वळून घेणार आहेत. हे बघा, मस्त असा आपला लाडू तयार झाला आहे शेंगदाण्याचा. बघू शकता तुम्ही. असेच आपण संपूर्ण करून घेऊया. कधीही लाडू करताना ना प्रमाण सेम ठेवा. अर्धा कप जर तुम्ही शेंगदाणे घेतले असतील तर अर्धा कपच गूळ वापरा, म्हणजे मस्त असे आपले लाडू तयार होतात. इथे तुम्ही बघू शकता, अर्धा कप शेंगदाण्यापासून आपले मस्त असे 6 लाडू तयार झाले आहेत. नंतर मग आपण एका वाटीमध्ये 10 ते 12 बदाम घेऊन त्यांना भिजवून ठेवणार आहे. त्याच्यापासून काय करायचं ते मी पुढे सांगते तुम्हाला. आता उरलेल्या अर्धा कप शेंगदाण्यापासून आपण थोडे शेंगदाणे घेणार आहोत आणि त्यांना मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. शेंगदाणे मस्त असे बारीक झाले आहेत. इथे आपण अर्धा कप साबुदाणे घेतले आहेत, त्यांना मी 2 तासासाठी भिजवून घेतले होते. तुम्ही बघू शकता, साबुदाणे मस्त असे भिजवून झाले आहेत. अर्धा कप साबुदाण्यासाठी इथे आपण 2 उकडलेले बटाटे घेतले आहेत, त्यांना किसणीने किसून घेऊया. याच्यापासून आपण साबुदाण्याचे वडे बनवणार आहोत. आता बारीक केलेले शेंगदाणे, चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरा आणि बारीक वाटलेली मिरची टाकून घेऊया 1 चमचा आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पानं. थोडी कोथिंबीर घेऊया आणि छान मिक्स करूया. मिश्रण मस्त असं मिक्स करून झालं आहे, त्याचे आपण साबुदाण्याचे वडे बनवून घेऊया. वडे बनवण्यासाठी आपण हाताला थोडं तेल लावून घेऊया आणि मस्त असे वडे बनवून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता, मस्त असा साबुदाण्याचा वडा तयार आहे आपला. इथे आपले अर्धा कप साबुदाण्यापासून 7 वडे तयार झाले आहेत, बाजूला ठेवून देऊया. वडे आपण नंतर तळून घेऊया. तोवर आपण पीठ भिजायला ठेवलं होतं ना पुरीचं, ते बघूया. हे बघा, मस्त असं पीठ आपलं भिजलं आहे. हाताला थोडं तेल लावून आपण एकदा मळून घेऊया आणि छान गोळे करून आपण पुरी लाटून घेऊया.
आता आपण पुरी लाटून घेऊया आणि ग्लासामध्ये कट करून घेऊया. तुम्हाला मोठ्या आकाराचे हवे असेल तर तुम्ही मोठा काहीतरी भांडा घेतला तरी चालेल. ही बघा मस्त अशी आपली पुरी तयार आहे. आपण 2-3 पुरी बनवून घेऊया. मेन म्हणजे मी तुम्हाला कमी वेळेत का सांगितलं होतं, कारण साबुदाणे, बटाटा आणि शेंगदाण्यापासून 3 प्रकार बनवणार आहोत. त्याच्यामुळे आपण शेंगदाणे एकदाच भाजून घेतले होते आणि साबुदाणेसुद्धा भाजून घेतले होते, म्हणून आपल्याला वेळ थोडा कमी लागणार आहे इथे. आणि तळता वेळेसुद्धा आपण सर्व पदार्थ एकाच कढईमध्ये तळणार आहोत, म्हणजे तिथेसुद्धा वेळ वाचेल. आणि सर्व पदार्थ आपण एकाच कढईत तळणार आहोत, म्हणजे भांडीसुद्धा थोडे कमी निघतील. मस्त अशा आपल्या पुऱ्या तयार आहेत. साईडला ठेवून देऊया आणि उरलेल्या पिठापासून आपण फ्राईड्स बनवणार आहोत. नाही बघा, लाटण्याने लाटून घेऊया. इथे छोट्या आकाराची एक पोळी लाटून झाली आहे. तिला आपण सुरीने कट करून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे आपण त्यांना फ्राईड्सचा आकार देत आहोत. कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं. तेल गरम झाले, पुरी तळून घेऊया. हे बघा, एक एक करून आपण पुरी इथे तळून घेणार आहोत. अशा मी तुम्हाला 2 तळून दाखवते आणि बाकीच्या नंतर मी तळून घेते. त्याच कढईमध्ये आपण फ्राईड्ससुद्धा तळून घेऊया. फ्राईड्स पण तळून झालेत, साईडला ठेवून देऊया. एक इथे मी साबुदाण्याचा पापड घेतला आहे, त्याला पण आपण तळून घेऊया. नंतर मग साबुदाण्याचे वडे तळून घेऊया. हलक्या हाताने त्याला पलटवून घेऊया. मस्त सोनेरी रंगावर आले की काढून घेऊया. नंतर मग आपण कढईमधलं तेल काढून घेणार आहोत. आता त्याच कढईमध्ये आपण 1 चमचा जिरा घेणार आहोत आणि उकडलेले बटाटे घेणार आहोत. बारीक कट केले आहेत आपण त्यांना छान तळून घेणार आहोत आपण. नंतर मग साईडला मिरची आणि कढीपत्ता घेऊन थोडे परतून घेणार आहोत आणि नंतर मिक्स करून घेऊ. नंतर तळलेले शेंगदाणे घेणार आहोत, ते टाकून आपण मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ टाकूया, थोडी कोथिंबीर टाकून छान परत एकदा परतून घेऊया. तर रेडी आहे आपली बटाट्याची भाजी. इथे तुम्ही बघितलंच असेल, सर्व पदार्थ आपण एकाच कढईमध्ये बनवले आहेत. एका पातेल्यामध्ये मी 2 कप दूध घेतलं आहे आणि आपण भिजवून घेतलेले बदाम मी सोलून घेतले आहेत. त्याच्यामध्ये थोडा दूध घेऊया, त्याला मिक्सरमधून बारीक करून घेऊया आणि दुधामध्ये टाकूया. त्याच्यामध्ये 2 चमचे साखर टाकून घेऊया आणि थोडा केसर टाकूया. तुम्ही बघू शकता, मस्त आपला केसर बदामवाला दूध तयार आहे. सर्व पदार्थ आपले तयार झाले आहेत. आपण प्लेटमध्ये सजवून घेऊया. अगोदर आपण साबुदाण्याचे वडे घेणार आहोत. त्याच्यासोबत खाण्यासाठी दही आणि चटणी घेणार आहोत. बटाट्याची भाजी, पुरी, साबुदाणा पापड, फ्राईड्स, आंबे, शेंगदाणा लाडू, केला आणि केसर बदाम घालून केलेला दूध. मस्त अशी आपली उपवासाची थाली तयार आहे. तुम्हाला ही उपवासाची थाली कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा. बाय.